अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा आज अर्थसंकल्प सादर केलाय। दरम्यान त्यांनी सादर केलेल्या बजेटनंतर विरोधकांनी जोरदार टीका देखील केली आहे। मात्र अजित पवारांनी आपल्या बजेटमधून काही महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। बघूयात सविस्तर। राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला। दरम्यान त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा करण्यात आल्या। कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचं धोरण आखणार। जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5818 गावांमध्ये 4227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामं हाती घेणार। शेतमालाला भाव देणार। शेतकऱ्यांना हक्काची व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देणार। ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तिथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचं उद्दिष्ट आहे। त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार। महाराष्ट्रात देशी परदेशी गुंतवणूक आणणार। मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकासात राज्य अव्वल करणार। दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोलीसाठी 21,830 कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झालाय। 10,000 एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विकास करणार। यातून 5 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार। वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार बोईसर या 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र निर्माण केली जाणार। 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार। सिद्धपूर इथं अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचं संशोधन केंद्र तसंच अनुवाद अकादमी स्थापन करणार। मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरू करण्यात येणार। आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार। उत्तर प्रदेश सरकारच्या माध्यमातून स्मारकासाठी जागा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे। संगमेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारण्यात येणार अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे। अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तसंच 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।